अध्यक्ष महोदय, वारंवार ह्या विषयावर आम्ही सभागृहामध्ये बोलत असतात। सन्माननीय मंत्री महोदयांना माझा पहिला प्रश्न आहे की विकसित भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 70 वर्षावरील ज्यांचं व्हाईट कार्ड आहे अशा सुद्धा नागरिकांना त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे। पण अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात 209 बेडचं करुणा हॉस्पिटल आहे, जे ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जर आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत त्यांना लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर सरकारने जी ट्रस्टची हॉस्पिटल आहेत त्यांना तुम्ही कंपल्शन करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सांगतो की जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ज्यांचे 50 बेड आहेत, पण तिकडे सर्व ह्या ज्या आपले 9 प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरती आयुष्यमान भारत कार्डचा लाभार्थ्यांना लाभ होणार आहे। अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आपण कंपल्शन करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न आहे की आयुष्यमान भारत कार्डच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ होतो त्याच्यात नी रिप्लेसमेंट नाही आहे, तर आपण हा नी रिप्लेसमेंट त्याच्यामध्ये ऍड करून घेणार का? महोदय, सन्मान्य सदस्य मनीषा त्यांनी जो या ठिकाणी 70 वर्षावरील रुग्णांच्यासाठी प्रश्न मांडलेला आहे तो वयवंदन योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार आपण केलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत 6,11,000 हे वयवंदना योजनेचे कार्ड वितरित झालेले आहेत। नी रिप्लेसमेंटसाठी सुद्धा आपण जी या ठिकाणी मागणी केलेली आहे ती ह्यामध्ये इन्क्लूड नाहीये, पण ती करण्याबाबत सुद्धा आपण विचार करू। चला पुढे जाऊया। आणि ट्रस्टच्या हॉस्पिटल्सवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियमावली लावलेली आहे आणि जर ते काही रुग्णांना व्यवस्थित सेवा देत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण अध्यक्ष महोदय कुठल्याही हॉस्पिटल्स आपण कंपल्शन करू शकत नाही, तरी देखील आपण आपल्या MMR रिजन मधल्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या सोबत लवकरात लवकर एक बैठक अध्यक्ष महोदय लावू।